हॅलो फ्रेंड्स, आज आपण एन्व्हायरमेंटची टेस्ट लेक्चर सिरीज स्टार्ट केलेली आहे. ह्यामध्ये ह्या लेक्चर सिरीजमध्ये आपण एम एस बी टीचे ई कंटेंट्स घेणार आहोत. एम एस बी टीचे ई कंटेंट्स जे आहेत ते घेणार आहे. तर ह्यामध्ये आता आपण पहिल्यांदा काय बघणार आहे बघा. तर अजेंडा काय पॉईंट आहेत, एन्व्हायरमेंट अँड इट्स नीड अँड स्कोप. त्यानंतर काय, सेगमेंट्स ऑफ एन्व्हायरमेंट. आजच्या लेक्चरला जेवढं होईल तेवढं आपण घेऊ. नेक्स्ट लेक्चरपासून कंटिन्यूअस चालू करू. तर आता हे बघा, अंडरस्टँड अबाउट एन्व्हायरमेंट अँड इट्स सेगमेंट्स. कंटेंट काय आहे, डेफिनेशन, नीड ऑफ एन्व्हायरमेंट स्टडीज हे बघणार आहेत. आणि नेक्स्ट काय आहे, सेगमेंट्स ऑफ एन्व्हायरमेंट, ॲटमॉस्फिअर, हायड्रोस्फिअर, लिथोस्फिअर आणि बायोस्फिअर ह्या गोष्टी पाहायच्या आहेत. तर आता बघा इथं आता युनिट 1 काय, एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंट म्हणजे काय बघा. द वर्ड एन्व्हायरमेंट इज डिराइव्ड फ्रॉम द फ्रेंच वर्ब एन्वायर. द फ्रेंच वर्ब एन्वायर हे तुम्ही विच मीन्स सराउंडिंग, म्हणजे आपल्या जे जवळचं आहे ते. दस आवर एन्व्हायरमेंट कॅन बी डिफाइन्ड ॲज फिजिकल, केमिकल, बायोलॉजिकल वर्ल्ड दॅट सराउंड अस. म्हणजे काय आहे, फिजिकल, केमिकल अँड बायोलॉजिकल वर्ल्ड सराउंड अस. म्हणजे ज्या फिजिकल, केमिकल आणि बायोलॉजिकल वर्ड्स जे आहेत, जे आपल्या भोवती आहेत, त्याला काय म्हटलं जातं, तर एन्व्हायरमेंट म्हटलं जातं. इन द सिंपल वे, एन्व्हायरमेंट इज अ प्लेस अराउंड अस, इन्क्लूड काय काय आहे, पीपल, चिल्ड्रन, ब्रांचेस, ग्राउंड, ग्रास, ट्रीज, इन्सेक्ट, बर्ड्स, सनलाइट, एअर, लँड, वॉटर अँड माउंटन. हे काय आहे, आपल्या जवळच्या गोष्टी आहेत. ह्या काय आहेत, आपल्या जवळच्या गोष्टी आहेत. बायोटिक कंपोनंट कॉन्स्टंटली इंटरॅक्ट्स विथ एक्सचेंज थिंग्स विथ विच each other as well as a biotic component for their survival and existence. म्हणजे काय, जे बायोटिक कंपोनंट्स आहेत कॉन्स्टंटली इंटरॅक्ट विथ एक्सचेंज थिंग्स विथ इच अदर ॲज वेल ॲज अबायोटिक कंपोनंट. आता बायोटिक कंपोनंट म्हणजे कोण, जी जिवंत आहेत ते, आणि अबायोटिक कंपोनंट म्हणजे काय, जी जिवंत नाही ते. इथं दिलेलं आहे बघा. एन्व्हायरमेंट, एन्व्हायरमेंट दोन गटात विभागलेलं आहे. पहिलं कुठलं आहे, बायोटिक कंपोनंट, आणि दुसरं आहे ते अबायोटिक कंपोनंट. ह्यामध्ये काय आहे, लिव्हिंग थिंग्स आहेत, पीपल, चिल्ड्रन, ट्रीज, ग्रास, प्लांट्स, इन्सेक्ट, बर्ड्स. आणि अबायोटिक कंपोनंट कुठले आहेत, नॉन लिव्हिंग थिंग्स आहेत. अबायोटिक कुठले आहेत, अबायोटिक कंपोनंट तर नॉन लिव्हिंग थिंग्स आहेत. म्हणजे कुठलं, प्लेग्राऊंड, ब्रँचेस, स्विंग्स, स्लाइड्स, एअर, वॉटर, माउंटन. आता हे बायोटिक कंपोनंट ह्यांचे इंटरॅक्शन विथ कुणाचे आहे, अबायोटिक कंपोनंटचे आहे, फॉर देअर सर्वायवल अँड एक्झिस्टन्स. म्हणजे ह्या लोकांचं ह्यांच्याबरोबर असणारं एक्झिस्टन्स हे कशासाठी, सर्वायवल अँड एक्झिस्टन्स हा वर्ड महत्वाचा आहे. सर्वायवल अँड एक्झिस्टन्स, सर्वायवल अँड एक्झिस्टन्स हे फार महत्वाचं आहे. आता स्कोप ऑफ एन्व्हायरमेंटल स्टडीज बघायचा आहे. दिस सब्जेक्ट educates the student, citizen and experts to understand the complexity of environmental issues. म्हणजे हा सब्जेक्ट काय करणार आहे, फक्त स्टुडंटसाठी नाही आहे, तर सिटीजन, एक्सपर्ट्स टू अंडरस्टँड द कॉम्प्लेक्सिटी ऑफ द एन्व्हायरमेंटल इश्यूजसाठी आहे.
परत एक्सपर्ट हॅव्हिंग नॉलेज इन एन्व्हायरमेंटल फील्ड दॅट एनेबल्स टू फॅसिलिटेट द सोल्युशन ऑफ एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम. म्हणजे एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम्स काय जे आहेत त्याचे सोल्युशन काढले जातात. द करंट ट्रेंड ऑफ द एन्व्हायरमेंट डिग्रेडेशन कॅन रिव्हर्स्ड इफ पीपल ऑफ द एज्युकेटेड कम्युनिकेट आर ऑर्गनाइज्ड अँड एम्पावर. म्हणजे जी एन्व्हायरमेंटचं डिग्रेडेशन चाललेलं आहे ते काय करू शकतो आपण, कम्युनिकेशन हा एम्पावर करू शकतो. म्हणजे एन्व्हायरमेंटचं डिग्रेडेशन आपण थांबवू शकतो. बाय नोईंग दिस सब्जेक्ट वी कॅन डेव्हलप इको फ्रेंडली न्यू टेक्नॉलॉजीज फॉर व्हेरियस डेव्हलपमेंट्स विच कॅन सेव्ह द नॅचरल रिसोर्सेस ॲज वेल ॲज रिड्यूस द एन्व्हायरमेंटल पोल्युशन्स. हा सब्जेक्ट माहिती झाल्यामुळं काय होऊ शकतं, तर नॅचरल रिसोर्सेस वाचवू शकतो आपण आणि रिड्यूस द एन्व्हायरमेंटल पोल्युशन. एन्व्हायरमेंटल पोल्युशन काय करू शकतो, रिड्यूस करू शकतो. ॲज द न्यू अर्थ इज नॉट डिस्कवर टिल नाव वी हॅव नो अदर ऑप्शन टू एक्सेप्ट टू मेंटेन द इकॉलॉजिकल बॅलन्स. म्हणजे इकॉलॉजिकल बॅलन्स मेंटेन ठेवणं फार गरजेचं आहे. The major areas in which role of the environmental scientists are of vital importance in the natural resources, ecosystem, biodiversity and conservations. The environmental pollution and social issues, human pollutions and environment. म्हणजे ह्या ठिकाणी सायंटिस्ट व्हायटर इम्पॉर्टंट आहेत. कुठले, नॅचरल रिसोर्सेस, इकोसिस्टीम, बायोडायव्हर्सिटी अँड इट्स कन्झर्वेशन्स, एन्व्हायरमेंटल पोल्युशन, सोशल इश्यूज, ह्या ठिकाणी आपण काम जास्तीत जास्त करू शकतो. तर आजच्या लेक्चरला इथं थांबतोय. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून माझंही मोटिवेशन वाढत जाईल. असेच लेक्चर सिरीज आपण हळूहळू आता वाढवत नेणार आहे. तर आज इथं थांबतोय. मित्रांनो, तुम्हाला जर आवडलं असेल तर तुमच्याच जवळच्या मित्रांना सुद्धा हा व्हिडिओ सेंड करा. थांबतोय इथं. थँक्यू सो मच.